एकूणच संपूर्ण राज्यातली देशातली परिस्थिती पाहता देशातल्या ज्या नेतृत्वानं संपूर्ण जगामध्ये आपली एक छाप वेगळी कणखर नेतृत्वाने पाडलेली आहे. तर त्या नेतृत्वाचा स्वीकार करून संपूर्ण जगामध्ये देशाला, भारत देशाला एक आगळं वेगळं स्थान, अगदी फास्ट ग्रोईंग कंट्री म्हणून ज्याचं नामोल्लेख करावा लागेल अशा पद्धतीचे त्याचा जीडीपी वाढवण्याचा देखील प्रयत्न आणि एकूणच सर्वांगीण सामाजिक समता, देशातली एकता आणि या देशाचं संपूर्ण जगाला नेतृत्व देता येईल अशा पद्धतीचा हा एक संघ ठेवण्याचा प्रयत्न या देशाचे नमस्कार, नागरिक शस्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण धायरी गावामध्ये आहोत. आधार सोशल ट्रस्टचे संतोषजी चाकणकर हे आपल्या सोबत आहेत. नुकताच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. काय सांगाल, आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय? निश्चितच एक छान, सगळ्याच माझ्या इथल्या पुण्यातल्या परिसरातल्या माझ्या सगळ्या बंधूंचा आणि मातांचा फार आग्रह होता मनापासून की आता एकूणच संपूर्ण राज्यातली देशातली परिस्थिती पाहता देशातल्या ज्या नेतृत्वानं संपूर्ण जगामध्ये आपली एक छाप वेगळी कणखर नेतृत्वाने पाडलेली आहे. तर त्या नेतृत्वाचा स्वीकार करून संपूर्ण जगामध्ये देशाला, भारत देशाला एक आगळं वेगळं स्थान, अगदी फास्ट ग्रोईंग कंट्री म्हणून ज्याचं नामोल्लेख करावा लागेल अशा पद्धतीचे त्याचा जीडीपी वाढवण्याचा देखील प्रयत्न आणि एकूणच सर्वांगीण सामाजिक समता, देशातली एकता आणि या देशाचं संपूर्ण जगाला नेतृत्व देता येईल अशा पद्धतीचा हा एक संघ ठेवण्याचा प्रयत्न या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की तो केला गेला. ह्याचाच या दिशेला स्वीकारून आणि शिवाय राज्याचं नेतृत्व जे आपलं देवेंद्रजी फडणवीस, अतिशय विजनरी नेतृत्व या राज्याला आपल्याला लाभलंय, अभ्यासू नेतृत्व लाभलंय की ज्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे विकासाच्या असणाऱ्या सर्वांगीण प्लॅटफॉर्मवरती या राज्याला पुढे नेलं पाहिजे. या राज्याची एकता म्हणजे विदर्भापासून मराठवाड्यापासून ते या पश्चिम महाराष्ट्रापर्यंत या राज्याला एक संध ठेवून सर्वांनाच सोबत घेऊन जाण्याचा मानस आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून माझ्या परिसरातल्या या माता भगिनींनी आणि माझ्या युवक सहकार्यांनी इथला तो मानस माझ्या पुढे बोलून दाखवला आणि त्याच्यामुळेच ही दिशा ठरवण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि आज तो काल भारतीय जनता पार्टीचं मनापासून मी या पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, त्यानंतर राज्याचे केंद्राचे राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोळ असतील, या भागाचे लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर असतील, आमदार हेमंतजी रासने असतील, गणेशजी बिडकर असतील, सुनीलजी कांबळे असतील, यांच्या माध्यमातून काल हा प्रवेश पक्षाच्या कार्यालयामध्ये पार पडला. नागरिक शस्त्र न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज, तुमच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर. राजकारण त्याचे दूरगामी परिणाम हे निश्चितच सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती होत असतात, हे आम्ही जवळून पाहिलंय. आम्ही त्याचा भाग आहोत. आम्ही नागरिक म्हणून इथल्या ह्या समस्या सोसतोय, बोलतोय. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही हा प्रवेश या ठिकाणी केलाय. निवडणुकीच्या संदर्भात काय बोलणं झालंय? निश्चितच तसा एकूण कार्याचा अनुभव पाहता गेले 20-22 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये हा आधार सोशल ट्रस्टच्या माध्यमातून असेल किंवा माझ्या सहकार्यांच्या माध्यमातून असेल, हा सामाजिक प्रवास करण्याचा आम्ही प्रयत्न केला. निश्चितच मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची एक संधी असते. सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की बाबा हे जे काही माझे दैनंदिन आयुष्याशी निगडीत प्रश्न जे आहेत, म्हणजे पाणी नाही आलं तर निश्चितच ती घरातली महिला त्या ठिकाणी त्या स्वयंपाक तिचा होऊ शकत नाही. जर पाणी लेट झालं तर ती स्वयंपाक लेट झाला तर घरातला पुरुष जो करता माणूस आहे तो वेळेवरती कामावरती पोहोचू शकत नाही. तसंच जर रस्त्यावरती ट्रॅफिक असेल तर त्या रस्त्याच्या माध्यमातून कामावरती पोहोचायला वेळ लागतात. आणि आपण जर पाहतोय तर या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सातत्यानं तो एक प्रयत्न केला. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असावं, ते सोयनियोजित असावं, ते दर्जात्मक असावं, याच्यासाठीचा प्रयत्न आपल्या माध्यमातून आपण करावा. राजकारण त्याचे दूरगामी परिणाम हे निश्चितच सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती होत असतात, हे आम्ही जवळून पाहिलंय. आम्ही त्याचा भाग आहोत. आम्ही नागरिक म्हणून इथल्या ह्या समस्या सोसतोय, भोगतोय. पुणे महानगरपालिकेची स्थापना होऊन आज इतके वर्ष झाले आणि इतक्या वर्षानंतर जेव्हा हा भाग या पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला 97 साली, 97 नंतर 2002 साली पहिल्या निवडणुका इथल्या पार पडल्या महानगरपालिकेच्या आणि जवळपास 5व्या निवडणुकीला आपण इथे महानगरपालिकेच्या माध्यमातून धायरी भाग जो समावेश झालेला आहे त्याचा तो 5व्यांदा या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातोय. आणि याच्याशी जोडलेला या प्रभागामधला 34 नंबर मधला नरे भाग हा या निवडणुकीला सामोरे जातोय.
परंतु या 25 वर्षांच्या कालखंडामध्ये आपण तुलनेने विकासाच्या वाटेवरती एकूणच फार मागे आहोत. हे सगळं पाहत असताना नुसती चर्चा करत बसायची यापेक्षा निश्चितच प्रवाहामध्ये आणि त्या सिस्टीम मध्ये जाऊन काही दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न करावा. म्हणून महानगरपालिकेच्या या निवडणुकीला सामोरं जाण्याचा मानस आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या आग्रहास्तव आम्ही करत आहोत. नागरिक शस्त्र न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज, तुमच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर. तो कार्यकर्ता आमच्यामुळे दुरावला जाणार नाही असं निश्चितच आश्वासन मी तर माझ्या माध्यमातून पण देतो. तुमच्या कालही ज्यांचं- प्रवेशामुळे जे काही भाजपचे निष्ठावान जे काही आहेत पदाधिकारी आहेत तर त्यांच्यावर अन्याय होते असं नाही वाटत? मला असं वाटतंय की प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना स्वाभाविक असू शकतात की त्यांनी देखील या प्रवासामध्ये अत्यंत मनाने आणि त्या विचाराने कुटुंबाची देखील त्याच्यामध्ये वाटचाल केलेली असते. तो एक प्रामाणिक कार्यकर्ता ज्यावेळेस अशा संस्थेशी जोडलेला असतो तर त्याची माफक अपेक्षा असते की त्याला देखील त्या ठिकाणी न्याय मिळावा. निश्चितच त्या कार्यकर्त्याला सुद्धा न्याय मिळण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता, मी ज्या काही पक्षातून आलेलो आहे तर तिथे सुद्धा जे काही संस्कार माझ्यावरती घडले तर या देखील पक्षामध्ये आल्यानंतर प्रामाणिकपणाने त्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न मानस निश्चितच माझ्या माध्यमातून केला जाईल. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीकडे पाहिल्यानंतर मी जे काही प्रवास हा संपूर्ण 10-12 वर्ष ऑब्झर्व करतोय तर कोणालाही त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही असं तर तो या ठिकाणच्या मागच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय तसं दिसलं नाही. इथे प्रस्थापित पक्षांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर त्याच ठिकाणी काही लोकांनाच वारंवार संधी देणं यापेक्षा भारतीय जनता पार्टीमध्ये एक स्ट्रक्चराइज काम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. संघ परिवार देखील त्या ठिकाणी मागे आहे आणि मेरिट लेवलनुसार, गुणवत्तेनुसार निश्चितच सर्वांना सामावून प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या स्तरावरती म्हणजे काही संघटनेच्या स्थानावरती असेल, काही इलेक्टिव्ह मेरिटच्या माध्यमातून असेल, काही ज्यांना ज्याचे एक्सपर्टीज ज्या क्षेत्रामध्ये आहे तर त्या क्षेत्रामध्ये त्यांना ते स्थान देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने तो न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या त्या स्तरावरच्या नेतृत्वाने केलेला आम्ही पाहिलाय. म्हणूनच तो विश्वास मनामध्ये ठेवून आणि ती विश्वासाची दोरी घेऊन आम्ही या प्रवासाला निघालोय. तो कार्यकर्ता आमच्यामुळे दुरावला जाणार नाही असं निश्चितच आश्वासन मी तर माझ्या माध्यमातून देतो. कालही ज्यांचा प्रवेश झालाय ते देखील अशाच या वाटेवरती आहेत. त्यांनी सुद्धा सहकार क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्र असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपण केलेला अनेक वर्षांपासून पाहतोय. नागरिक शस्त्र न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज, तुमच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर. निवडणुकीमध्ये अर्थकारण नाही आलं पाहिजे. निवडणूक ही आर्थिक लुटीचं इव्हेंट नाहीये. यात्रा जत्रा काढून किंवा कुठल्याही वेगळ्या प्रलोभनांना नागरिकांना बळी पाडून मग आपण निवडणुकीला सामोरं जायचा हा आमचा कधीच मानस नव्हता. म्हणून मागच्या पंचवार्षिकचा तुमचा जो काही निवडणूक लढवण्याचा जो काय अनुभव आहे तो आता या वर्षी देखील म्हणजे जे काही मागच्या वर्षी अपयश आलं ते आता यशामध्ये बदलण्यासाठी तुम्ही या पक्षात प्रवेश. मागच्या वेळी निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या सहकाऱ्यांचा आणि माझाही मानस होता की निवडणुकीमध्ये अर्थकारण नाही आलं पाहिजे. निवडणूक ही आर्थिक लुटीचं इव्हेंट नाहीये. यात्रा जत्रा काढून किंवा कुठल्याही वेगळ्या प्रलोभनांना नागरिकांना बळी पाडून मग आपण निवडणुकीला सामोरं जायचा हा आमचा कधीच मानस नव्हता. म्हणून मागच्या वेळी आम्ही 1 महिन्याचं कॅम्पेन केलं आणि वैचारिक लेवलला ज्यावेळेस महानगरपालिकेचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही पुढे येतोय तर मला त्या भूमिकेमध्ये माझा अभ्यास आहे का आणि खऱ्या अर्थानं आम्ही निवडणुकीला का सामोरं जातोय की इथले स्थानिक प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आमची तेवढी तयारी आहे, आमचा अभ्यास आहे आणि निश्चितच हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मेरिट लेवलला ते जे आमचे विचार आहेत ते नागरिकांपुढे मांडले आणि अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांनी त्यावेळी मला दिला. 4600 मतदान त्या 1 महिन्याच्या कॅम्पेन मध्ये मिळालं. फार मोठा जनाधार त्या ठिकाणी मिळाला. 1 महिन्याचा कालखंड आम्हाला थोडासा कमी मिळाला कारण आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही, परंतु लोकांना विचार आवडले आणि मनापासून आनंद वाटतो की आपण कुठलंही अर्थकारण त्या ठिकाणी केलं नाही. नागरिकही त्या अर्थकारणाला कुठं बळी न पडता त्यांना जाणवलं की लिडरशिप ही लोकांमधून तयार झाली पाहिजे. लिडरशिप जर ती लादली गेली तर लादलेल्या लिडरशिपला स्वीकारल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा ऍक्सेस किंवा त्यांच्याशी संवाद लिडरशिपचा होत नसतो. परंतु लिडरशिप जर नागरिकांमधून तयार झाले तर त्यांचा सातत्यानं जनसंवाद होऊ शकतो आणि नागरिकांचा देखील दबाव त्या व्यक्तीवरती असतो की जेणेकरून तो त्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या दबावाच्या पोटी तो काहीतरी कामं करत असतो. म्हणून ते स्वीकारून लोकांनी फार मोठ्या पद्धतीने साथ मला त्यावेळी दिली. नक्कीच हे होते संतोष चाकणकर. आधार सोशल ट्रस्टच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य जे आहे ते या भागामध्ये करतात आणि त्यांचा मोठा जनाधार आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळे निश्चितच जे काही पदाधिकारी इच्छुक होते त्यांच्यामध्ये अजून भर पडलेली आहे. त्यामुळे ही जी तिकिटासाठीची जी काही चुरस आहे ती प्रभाग क्रमांक 34 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नागरिक शस्त्र न्यूज साठी ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे. नागरिक शस्त्र न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज, तुमच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर.